खाकीतील कलंदर कलाकाराचा सन्मान, गुन्हेगारांचा छडा लावणारे हात जेव्हा कॅमेरा हातात धरतात, तेव्हा काय घडतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे पोलीस दलातील धनंजय गुट्टे. 24 तास ड्युटीचा ताण आणि गुन्ह्यांच्या तपासाची चक्र यातही निसर्गाशी नातं जोडणाऱ्या या खाकीतल्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफरला आता राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. पोलीस खातं म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो धावपळ आणि मानसिक ताण. पण याच तणावाच्या गर्दीत धनंजय गुट्टे यांनी आपला वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा छंद जिवंत ठेवलाय. जंगलात तासनतास दबा धरून बसून वन्यजीवांचे दुर्मिळ क्षण कॅमेऱ्यात टिपणाऱ्या गुट्टे यांच्या संयमाला अखेर राज्यस्तरावर दाद मिळाली आहे. नुकताच त्यांना राज्यस्तरीय वाईल्ड लाईफ फोटोग्राफी पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. खाकीची नवी ओळख म्हणजे दिवसा गुन्हेगारांचा छडा लावणारे गुट्टे सुट्टीच्या दिवशी निसर्गाच्या सानिध्यात रमतात. वर्दीतील शिस्त आणि कलेतील संवेदनशीलता याचा हा अनोखा संगम आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी चर्चेचा विषय ठरलाय. केवळ कर्तव्यच नाही तर सन्मान मनातील ओढ जपली की यशाची शिखरं कशी गाठता येतात हेच धनंजय गुट्टे यांनी दाखवून दिलंय. त्यांच्या या कामगिरीमुळे पोलीस दलाची मान अभिमानाने उंचावली आहे. कर्तव्य आणि छंद यांचा समतोल राखणाऱ्या या खाकीतल्या कलाकाराचं सर्वत्र कौतुक होत आहे. धनंजय गुट्टे यांचा हा प्रवास प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. खरं तर पोलीस आणि पोलिसांचे काम म्हटलं की पोलिसांची ॲक्शन सगळ्यांना आठवते. मात्र पोलीस आणि खाकी वर्दीतला हा माणूस त्यासोबतच एक कलाकार कसा असावा याचं जिवंत उदाहरण लातूर जिल्ह्यातले गुट्टे सर आहेत. त्यांनी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करत करत त्यांचा जो शौक आहे तो इतका पुढे नेला की आज त्यांना राज्यस्तरीय वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचं त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले. नेमका हा कोणता पुरस्कार आहे, कशा पद्धतीत फोटोग्राफी क्षेत्रामध्ये काम करतात आणि एक स्वतः पोलीस असून पोलिसी पेशामधून आलेला हा कलाकार कसा उभरला? सुरुवातीला मी 2013-14 पासून हा फोटोग्राफीचा छंद आत्मसात केला. त्यासाठी मी निसर्गात फिरताना मला बरेच छायाचित्र अवेअरनेससाठी लागायची. ती इंटरनेटवर पाहिली आणि नंतर असं लक्षात आलं की आपण कॅमेरा घेऊन ते क्लिक करू शकतो आणि तिथून प्रवास सुरू झाला. तो निसर्गातील कुतूहल माझ्या मनात होतं. छायाचित्र मी टिपत गेलो आणि त्यापुढं माझा छंद शिगेला गेला की त्या छायाचित्रांना बरीचशी बक्षिसं मिळायला लागली. लोक त्याला अप्रिशिएट करायला लागले. त्यामुळं मी त्याच्यामध्ये स्किल वाढवलं आणि छत्रपती संभाजीनगर ही जी संस्था आहे नेचरशी रिलेटेड, त्या संस्थेने एक पक्षी सप्ताह आयोजित केला होता. त्याच्यामध्ये त्यांनी छायाचित्र स्पर्धा आयोजित केली होती. ती मराठवाड्यातील पक्षी हा एक विषय घेऊन त्यांनी छायाचित्र स्पर्धा आयोजित केली होती. त्यासाठी मी एकूण 5 माझी फोटो पाठवले होते आणि त्यापैकी जो एक आहे ज्याचा जंगली पिंगळा मराठीमध्ये म्हणतो आणि तो त्याला प्रेइंग मॅन्टिस हा जो कीटक आहे त्याला खातानाचा जो फोटो आहे तो मी या स्पर्धेला पाठवला होता
त्याला प्रथम पारितोषिक सिलेक्ट झाला आहे. एकूण 5 फोटो पाठवले होते, ते 5ही जवळपास सारखेच त्यांनी निवडले होते, परंतु त्यातला एक जो फोटो आहे त्याला त्यांनी प्रथम पारितोषिक दिलेलं आहे आणि सन्मान केलेला आहे. त्या ठिकाणी वन विभागाचे निवृत्त PCCF श्री सुनीलजी लिमाये सर, CCF लाखरा सर, संभाजीनगरचे दिलीप यार्दी सर आणि तिथली ती जे आयोजक मंडळी आहेत सन्माननीय, ते हजर होते. आणि एकंदरीत हा सन्मान जो आहे, पुरस्कार जो प्रथम आहे, तो नक्कीच वन्यजीव छायाचित्रणाचा जो छंद आहे त्याला मला उभारी देणार आहे. निश्चित स्वरूपात यापूर्वी देखील आपण पाहिलं असेल, पोलीस दलामध्ये सुद्धा मोठ्या अधिकाऱ्यांनी देखील तुमचं कौतुक केलेलं आहे, तुमचा गौरव केलेला आहे आणि तुम्ही स्वतःची फोटोग्राफी जपत त्याचं एक हे पण संग्रहालय पण आपण बनवलेलं आहे आणि प्रत्येक नागरिकांना म्हणजे ते तुमच्या जवळचे असतील किंवा अधिकारी असतील त्यांना तो फोटो, तुम्ही काढलेला जो फोटो आहे तो गिफ्ट म्हणून त्यांच्या वाढदिवसादिवशी द्यायचा. कशा प्रकारची तुमची फोटोग्राफी आहे, तुमचं संग्रहालय कसं आहे आणि किती अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कौतुकाची थाप दिली? आत्तापर्यंत या जिल्ह्याचे माननीय SP साहेब, तसेच ॲडिशनल SP साहेब, इतर प्रभारी अधिकारी असतील किंवा माझे सहकारी असतील, तर सर्वांनी मला वेळोवेळी कौतुकाची थाप दिलेली आहे. त्यांना निसर्गाप्रती असलेली आवड मला बोलून दाखवलेली आहे आणि या कामामध्ये पोलीस दलामध्ये सुद्धा याचा फायदा होतो. पोलीस दलांमध्ये काम करत असताना या नॉलेजचा फायदा नक्कीच झालेला आहे आणि अनेक गुन्ह्याचं डिटेक्शन करण्यामध्ये सुद्धा याची मदत झालेली आहे. तसंच हा जो छंद आहे तो एक पोलीस म्हणून मला लोकांसमोर मांडायचं आहे की एक चांगला पोलीससुद्धा एक वेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक करू शकतो आणि पोलीस म्हणून मला त्याचा अभिमानच आहे. आणि या क्षेत्रामध्ये निसर्ग जो आहे तो सगळ्यांना भरभरून देत असतो. त्याचा जर छंद असेल तर नक्कीच ड्युटीतून ताण कमी करण्यासाठी सुद्धा आपण निसर्गामध्ये गेलं पाहिजे. हा छंद मला लागला आणि यासोबत त्याची छायाचित्र मी टिपत गेलो. ती आपल्या इथं एक प्रदर्शन मी भरवलं होतं, तर तिथं काही मांडलेले आहेत. माझ्या मित्राचा एक हे आहे, एक ठिकाण आहे, शॉप आहे, तिथं ते छायाचित्र लावलेले आहेत. ते कुणी पण पब्लिक बघू शकतात आणि ज्यांना ते आवडलेत ते पाहून इतरांनाही सांगू शकतात आणि हा छंद कायम लोकांच्या मनामध्ये राहावा यासाठी मी बरेचसे वाढदिवस असतील तर तिथं काही गुच्छ न देता माझे छायाचित्र देऊन त्यांचा सन्मान करत असतो. निश्चित स्वरूपात अशा पद्धतीनं पाहायला गेलं तर पोलीस दलासारख्या एकदम गंभीर दलामध्ये काम करत असताना देखील फक्त छंद जोपासत आज मिळालेले जे पारितोषिक आहे ते सर्वोच्च राज्यस्तरीय पारितोषिक आहे आणि हे पारितोषिक निश्चित स्वरूपात धनंजय गुट्टे यांनाच प्रेरणादायी नसेल तर अशा अनेक वाईल्ड लाईफ फोटोग्राफरना प्रेरणादायी ठरणार आहे. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.